नमस्ते उद्योजक हो. तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट झाल्यानंतर ना तुम्ही रजिस्ट्रेशन्स केलं, तुमचं ऑनबोर्डिंग झालं, तुमचं ट्रेनिंग झालं, तुम्ही आमच्यासोबत जॉईन झालात, आमची फ्रँचायझी घेतली की तुम्हाला आम्ही 1 to 1 ऑनबोर्डिंग आणि के-वाय-सी करून घेतो. ऑनबोर्डिंग आणि के-वाय-सी झाल्यानंतर ना तुम्हाला जो युजरनेम आणि पासवर्ड भेटतो, तो वापरून आपलं पोर्टल कसं दिसतं, कसं काम करतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जो ईमेल आयडी आणि तुमचा पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला अशा स्वरूपाचा डॅशबोर्ड दिसेल आणि या ठिकाणी लेफ्ट साईडला तुमचे मेनू आहेत. या मेनूमध्ये काय आहे हे आपण थोडंसं ओव्हरलुकमध्ये सांगूयात. बघा, सर्वप्रथम आहे ट्रेंडिंग आणि हाय अर्निंग सर्व्हिसेस. आता व्हॉट इज मीन बाय ट्रेंडिंग आणि हाय अर्निंग सर्व्हिसेस? तर ज्या गोष्टी आत्ता सध्या मार्केटमध्ये चालू आहेत, ज्याचा बिझनेस आहे, इतरत्र सर्व गोष्टी चालतात, त्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. तुम्हाला याच्यासाठी काही करायचं नाही, आपली कंपनी याच्यावरती काम करेल. सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या सर्व व्यवसाय, सर्व बिझनेस, सर्व सेवा या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले करेल. तुम्हाला त्या संदर्भात वेळोवेळी ग्रुपवरती मार्गदर्शन केलं जाईल की या स्वरूपाचे बिझनेसेस आता ट्रेंडिंगमध्ये आहे. त्याचं व्हिडिओ ट्युटोरियल, त्याचं मार्गदर्शन सपोर्ट सिस्टमद्वारे तुम्हाला केलं जाईल. तुम्ही फक्त या ठिकाणावरून प्रत्येक गोष्ट असेल ती ट्रेंडमध्ये असेल ती सेवा सेल करू शकता आणि तुम्ही तुमच्या भागामधील इतर सर्व सेवा केंद्रांपेक्षा जास्त अर्निंग या पॉईंटने करू शकता. त्याचं रिझन सांगतो की इतरांना समजण्यापूर्वी तुम्हाला समजणार आहे की आता सध्या कुठलं बिझनेस मार्केटमध्ये ट्रेंडला आहे आणि तुम्ही ज्यावेळेस तुमच्या संबंधित व्हॉट्सअप ग्रुपला किंवा स्टेटसला ठेवता त्यावेळेस लोकांना समजेल, अरे ही सुविधा, ही सेवा यांच्याकडे उपलब्ध आहे, तर साहजिकच तुमच्याकडे सर्वप्रथम ग्राहक येणार आहेत. ह्याच ठिकाणी आपण इतरांपेक्षा जिंकतो, कारण मार्केटमध्ये तुम्हाला जर पुढं राहायचं असेल तर सर्वांपेक्षा ॲडव्हान्स लेवलचा काम आपल्याला करावं लागतं आणि हे काम कंपनी तुमच्यासाठी करून देणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ट्रेंडिंगच्या सेवा भेटतील. त्याचसोबत गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट रिलेटेड सर्व सेवा भेटतील, जसं की पॅन कार्ड असेल, वोटर कार्ड असेल, फार्मर रिलेटेड सर्व्हिसेस असतील, RTO सर्व्हिसेस असतील, गव्हर्नमेंट रिलेटेड इतर सर्टिफिकेट्स असतील आणि इतर अजून काही सेवा असतील त्या या टॅबमध्ये तुम्हाला आढळतील. आता आपण एक ओव्हरलुक पाहू की किती सोपं आहे आपलं हे सिस्टम यूज करणं. बघा, या ठिकाणी एक उदाहरण घेतो. पॅन कार्ड आणि पॅन कार्डवरती क्लिक केलं, बघा तुमच्या लक्षात येतं, पॅन कार्डवरती क्लिक केलं की पॅन कार्ड संबंधित सेवा ओपन होतात. वोटरवरती क्लिक केलं की वोटर संबंधित सेवा ओपन होतात. जर पॅन कार्डवरती क्लिक केलं आणि तुमच्याकडे एक नवीन पॅन कार्डची इन्क्वायरी आली आहे, तुम्हाला पॅन कार्ड काढायचं आहे, नवीन पॅन कार्ड काढायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव टाका, मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी टाका, फाईल चूज करा आणि प्रोसीड टू पे म्हणा. एवढं सिम्पल आणि इझी आपण या ठिकाणी सिस्टम बनवलेले आहे. प्रोसीड टू पे जे हिरवं बटन आहे याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या फोनपे, गुगल पे किंवा ATM कार्डवरून तुम्ही पेमेंट करू शकता आणि पे युझिंग वॉलेट बोललं की तुम्ही आपल्या या सिस्टममध्ये असलेल्या वॉलेटमधून पेमेंट करू शकता. इतकं इझी टू यूज आहे आणि हे सबमिट केल्यानंतरनं ही सर्व डिटेल्स कंपनीकडे प्राप्त होतील. कंपनी याच्यावरती त्याचं पॅन कार्ड बनवण्याचं काम करेल. त्याची रिसिट आणि त्याचं तयार झालेलं पॅन कार्ड तुमच्या या सिस्टममध्ये असेल. बघा, आता तेच गोष्ट दाखवतो. ॲप्लिकेशन आहे शेवटी सगळ्यात लास्टला. ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं पॅन कार्ड काढलेलं आहे तर त्याचं पॅन कार्डचं तुम्हाला या ठिकाणी रिसिट प्राप्त होईल आणि जर त्याचं पॅन कार्ड तयार झालं, सर्टिफिकेट बोलतो आपण, तर ते या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडला उपलब्ध होईल. सर्टिफिकेट असेल पॅन कार्डचं किंवा इतर दाखल्यांचं सर्टिफिकेट असेल, अशा स्वरूपात आपली सिस्टम काम करते. सिस्टम तुमच्या लक्षात आली असेल. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. तुम्ही याच्यातील कोणतीही सेवा, पॅन कार्ड असो, आधार कार्ड असो किंवा नॉन गव्हर्नमेंटमधली कोणतीही सेवा असेल, ती सेवा तुम्ही ज्यावेळेस सेल करता त्यावेळेस याच स्वरूपाचं फॉर्म ओपन होतो. नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचं, ईमेल टाकायचं, त्याचं रिलेटेड डॉक्युमेंट्स अपलोड करायचं, पेमेंट करायचं. पेमेंट केल्यानंतरनं तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये ती गोष्ट पाहू शकता, आतापर्यंत तुम्ही कोणाला सेवा दिली आहे, त्याचे स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसतील. कंप्लीट आहे, पेंडिंग आहे. कंप्लीट झालं की त्या संबंधित व्यक्तीचं रिसिट म्हणजे पावती या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडला उपलब्ध होईल. जर ते प्रमाणपत्र असेल किंवा दाखला असेल, उतारा असेल, ते या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडला उपलब्ध होईल. हे डाउनलोड तुम्ही करायचं आणि त्या व्यक्तीला द्यायचं. इतकं इझी टू यूज आपण ही सिस्टम बनवलेली आहे. चला, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस तुमच्या लक्षात आल्या. सर्व प्रकारच्या सेवा आपण यातून देणार आहोत. नॉन गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही आतापर्यंत कोणत्याही ई सेवा
सेंटरवरती पाहिले नाहीत अशा सेवा देणार आहात, म्हणजे साहजिकच तुम्ही इतरांपेक्षा बेस्ट ठरणार आहात. मी थोडंसं ओव्हरलुक करतोय डीपमध्ये. ज्यावेळेस तुम्हाला ट्रेनिंग असेल त्याच्यामध्ये आपण पाहू. सॉफ्टवेअर अँड IT रिलेटेड सर्व्हिसेस म्हणजे इथं रेडीमेड वेबसाईट्स असतील, नवीन वेबसाईट्स बनवायचं असेल, मोबाईल ॲप असेल, ERP असतील, सॉफ्टवेअर्स असतील, त्या तुम्ही सेल करू शकता. मॅट्रिमोनियल सर्व्हिसेसमधून वधूवर सूचक केंद्र तुम्ही तुमच्या सेंटरवरती चालवू शकता. बघा, वधूवर सूचक केंद्र आता सध्या तुमच्या भागामध्ये नाही आहे. जर तुमच्या सेंटरवरती वधूवर सूचक केंद्र चाललं तर तुम्ही इतरांपेक्षा बेस्ट ठरता. स्टार्टअप रिलेटेड सर्व सेवा, नवीन कंपनी स्थापन करणे, कंपनीचे कंप्लायन्सेस वगैरे सर्व सेवा देऊ शकता. ब्रँडिंग आणि डिजिटल मार्केटिंग संबंधित सर्व सेवा तुम्ही याच्यातून प्रोव्हाइड करू शकता. त्याचसोबत डिझाईन आणि प्रिंटिंग संबंधीच्या सेवा आहेत. लोगो डिझाईन असेल, ब्रोशर डिझायनिंग असेल, या सर्व सेवा देऊ शकता. कोर्सेस आणि ट्रेनिंग, शालेय विद्यार्थ्यांना बेसिक मॅथ्स, इंग्लिशचे कोर्सेस, 10वीच्या विद्यार्थ्यांना कोर्सेस, या सुद्धा शालेय व्यवस्था सुविधा तुम्ही यातून देऊ शकता. त्याचसोबत फायनान्शियल रिलेटेड सर्व सेवा, अकाउंट ओपनिंगपासून मनी ट्रान्सफर असेल, लोन्स असतील. जॉब रिलेटेड सेवा म्हणजे एखाद्या व्यक्तीला रिझ्युमे अपलोड करणं असेल, एखाद्या शॉपवाल्याची जाहिरात देणं असेल, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जॉब शोधायचा आहे त्या पण काम म्हणजे Naukri.com सारखी सेवासुद्धा तुम्ही तुमच्या सेंटरवर चालवू शकता. त्याचसोबत फ्रँचाईज रिलेटेड सेवा म्हणजे व्यवसायाची नवीन फ्रँचाईज द्यायची असेल, घ्यायची असेल, ते पण आपण या ठिकाणून काम करतो. आणि रिअल इस्टेट संबंधित सेवा पण आपण याच्यावरती आणत आहोत. चला, तुमच्या लक्षात आलं. त्याच्यानंतरनं बघा किती आपण डीप चाललोय, किती डीप गोष्टी आणि नव्या नव्या गोष्टी आपल्या सिस्टममध्ये आहेत. बँकिंग आणि पेमेंट यावरती क्लिक केलं की यस बोललो की आपल्याला आद्विका पेचं एक पोर्टल ओपन होतं. हे सुद्धा पोर्टल आपलंच आहे. याच्याद्वारे तुम्ही सर्व बँकिंग रिलेटेड काम करू शकता. याचं तुम्हाला ट्रेनिंगमध्ये डीप सांगितलं जातं. त्याच्यामध्ये मी थोडक्यात सांगतो. यसवरती क्लिक केलं की एक नवीन टॅब ओपन होतो, आद्विका पे, ज्याच्याद्वारे तुम्ही काय करता तर तुमच्या ज्या बँकिंग रिलेटेड सेवा असतील, AEPS असेल, डोमेस्टिक मनी ट्रान्सफर असेल, QR कोड असेल, बिल पेमेंट्स असतील, DTH रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, आधार पे, ट्रॅव्हल संबंधित तिकीट बुकिंग, एअर तिकीट, इन्शुरन्स, गव्हर्नमेंटची इतर सेवा तुम्ही या सिस्टममधून देऊ शकता. याचं सर्व संपूर्ण ट्रेनिंग तुम्हाला वेळोवेळी प्रोव्हाइड केलं जाईल. लोन्स अँड इन्व्हेस्टमेंट याच्यावरती क्लिक केलं की इथं सुद्धा आद्विका कॅपिटल हे एक आपलं पोर्टल आहे. याच्यावरती जाता. याच्यातून तुम्ही सर्व लोन संबंधित सेवा या ठिकाणी प्रोव्हाइड करता. इन्शुरन्स संबंधित सेवा, होम लोन असेल, गोल्ड लोन असेल, पर्सनल लोन असेल, इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल. त्याचसोबत कार्ड रिलेटेड, क्रेडिट कार्ड संबंधित सर्व सेवा तुम्ही या आपल्या पोर्टलवरून देऊ शकता, देता येतात. त्याच्यानंतर तहसील दाखले. बघा, ज्यांचा CSC ID आहे त्यांच्या लक्षात येत असेल, CSC ID हा वेगळा असतो, महाऑनलाईनचा ID वेगळा असतो, BC पॉईंट वेगळा असतो, आणि त्याच्यानंतर माही सेवा केंद्र बनतं. आता बऱ्याचशा लोकांना CSC ID आहेत, परंतु महाऑनलाईनची ID त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत. तर ते क्रिएट न्यूवरती क्लिक करून तुम्ही कोणत्याही तालुक्यातलं, खासियत समजून घ्या आपल्याकडे, आता सध्या महाऑनलाईनचे जे व्यक्ती असतात ते संबंधित तालुक्याचेच दाखले बनवू शकतात, परंतु तुम्ही कोणत्याही तालुक्यातला दाखला बनवू शकता. इन्कम, डोमासाईल, नॅशनॅलिटी, आणि हे कसं कामकाज चालतं हे ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्यानंतर ई-कॉमर्स आहे आपलं, कमिंग सून आहे, ते मार्केटमध्ये ज्यावेळेस लॉन्च होईल त्यावेळेस आपण त्याच्यावरती तुमच्याशी बोलू. ॲप्लिकेशन सांगितलं मी तुम्हाला. इथं तुमचे सर्व दिलेल्या सेवांचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला स्टेटस पाहायला भेटतं. हेल्पिंग हँड्स हा एक पॉईंट आहे, आपण जो इनिशियल फेजलाच आपल्या सिस्टममध्ये ॲड केला आहे. कारण आपण समाजामध्ये राहतो तर समाजाचं पण आपण काय देणं लागतो. समाजामध्ये काही गरजू व्यक्ती असतात ज्यांना काही आर्थिक मदतीची गरज असते, शैक्षणिक मदतीची गरज असते, वैद्यकीय मदतीची गरज असते, आणि इतर मदतीची गरज असते. ते आपण इथून एक छोटीशी समाजसेवा देखील करू शकतो. याच्यानंतरनं माय अकाउंट आहे. माय अकाउंटमध्ये तुमचं मेन वॉलेट असतं, ज्याच्यातून तुम्ही सर्व सेवा, यूज, सर्व्हिसेस, परचेस अँड पेमेंट्स, सर्व्हिस सेल करण्यासाठी तुम्ही हे अमाऊंट वापरू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतं तुमचा अवेलेबल बॅलन्स, म्हणजे आतापर्यंत तुम्ही टोटल अर्निंग किती केले ती खाली दिसेल. त्याच्यापैकी जर तुम्ही काही विड्रॉल मनी केला असेल, काही ट्रान्सफर केला असेल, तर फक्त शिल्लक बॅलन्स इथं दिसतो. आणि या तुमच्या कमाईतलं तुम्ही विड्रॉ देखील करू शकता. विड्रॉल तुम्हाला 24 ते 48 तासामध्ये तुमच्या बँकेमध्ये उपलब्ध होतं. भविष्यामध्ये आपण फोनपे, गुगल पेद्वारे सुद्धा तुम्हाला विड्रॉ देणार आहोत. ट्रान्सफर टू मेन वॉलेट म्हटलं की इथून या सेक्टरमधून तुमचं पेमेंट, कमवलेलं पेमेंट या सेक्टरला येतं, जेणेकरून तुम्हाला सेवा सेल करण्यासाठी वापरता येतं. याच ठिकाणी तुमच्या सर्व सेवा, कोणत्या कोणत्या सेवा सेल केल्या, त्याच्या अगेन्स्ट किती कमिशन भेटलं ते दिसतं, आणि तुम्ही आत्तापर्यंत विड्रॉलची रिक्वेस्ट कोणती पाठवली त्याचं स्टेटस काय आहे ते खाली दिसतं. त्याचसोबत जर तुम्ही डाउनलोड ID सर्टिफिकेट्समध्ये आला तर आपल्या कंपनीमार्फत दिले जाणारं सर्टिफिकेट्स या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी डाउनलोडसाठी ID उपलब्ध असतो. तर अशा स्वरूपात आपलं एक छोटा ओव्हरलुकचा डेमो मी या ठिकाणी तुम्हाला सांगितला.
कारण ज्या पोर्टलमध्ये 175 पेक्षा जास्त सेवा आहेत त्या पोर्टलचं 3 दिवस ट्रेनिंग चालत असतं. 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुमच्या कोणत्याच शंका आपण पाठीमागे ठेवत नाही आहेत. फक्त तुम्ही आता निर्णय घ्या. एकदा निर्णय घ्या, तुम्ही आमच्याशी कनेक्ट झाला तर आम्ही तुम्हाला परिपूर्ण बनवू. धन्यवाद.